श्रोतेहो नमस्कार. आज एक लेखाचं वाचन करतोय, मन की बात. मन या विषयावर श्रीयुत चंद्रकांत देशपांडे, वारजे, पुणे यांचा हा लेख आहे. तर वाचूया मन यावर त्यांनी लिहिलेला हा लेख. मन की बात. या मन की बातचा त्या मन की बातशी दुरान्वयही संबंध नाही. मानवी मन त्या प्रत्येक सजीव मनुष्याचं आयुष्य व्यापून असलेल्या निराकार पण विलक्षण क्षमता असलेल्या अदृश्य अवयवासंबंधी बातचीत करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. मन या विषयाचा पसाराच एवढा मोठा आहे की त्यावर किती लिहिलं तरी कमीच आहे. पहिला मानव जन्माला आल्यापासून मन हा अदृश्य अवयव अस्तित्वात आला असावा. मन म्हणजे हृदय की मेंदू या दोन्हींचं मिश्रण. पण मन असण्याकरता एक जिवंत मेंदू आणि हृदय असणं हे कंपल्सरी. शरीर नाहीसं झालं की मन आपोआप नाहीस होतं. पण मग त्या शरीराच्या मनातील अनुभव, आठवणी, ज्ञान या गोष्टींचं काय होत असेल हो? नुकत्याच जन्मलेल्या बाळाला मन असेलच, पण ते कदाचित रिकामं, कोरं असेल. जसं जसं वय वाढतं तसं त्याला त्यात येत असलेले चांगले वाईट अनुभव, भावना, विचार मनाच्या तळाशी असेंडिंग ऑर्डरप्रमाणे रचले जात असावेत. आयुष्याच्या शेवटापर्यंत ही उतरंड भली मोठी होत असेल, पण आयुष्याच्या उतरणीला या आठवणींचा धांडोळा घेण्याचं कामसुद्धा हे मनाचंच. मनाला भावना समजत असाव्यात, कारण एखादी दुःखद घटना घडली की शरीराबरोबर मनही अस्वस्थ होतं, दुःखी होतं. आनंदाची घटना घडली की मनाला छान वाटतं, मन प्रफुल्लित होतं. एखादा हिंस्त्र घटना घडलेला चित्रपट पाहिला की मनात सुद्धा हिंस्त्र भावनांचा तात्पुरता जन्म होतो. वीररसपूर्ण चित्रपट पाहिला की मन विरसानं ओथंबून जातं. अशा सर्व चांगल्या आणि वाईट आठवणी मनात साठून राहतात आणि आयुष्यात पुढं वेळोवेळी या आठवणींचा नवीन आविष्कार दिसत राहतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या घनिष्ठ व्यक्ती, मित्र, मैत्रिणी, सहयोगी यांच्याबरोबरचे असंख्य अनुभव मनाला जिवंत ठेवतात, जगण्याची उभारी देतात. त्यामुळं ज्यांच्या आयुष्यात अशी चांगली माणसं आली ते भाग्यवानच. काही लोकांच्या आयुष्यात वाईट प्रवृत्तीची माणसं पण येतात. त्यांच्याबरोबर आलेल्या वाईट अनुभवांचा मनावर खोलवर आघात होत असतो. अशा सर्व बऱ्या वाईट आठवणी मन वागवत असतं. मन नेहमी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतं. शाळा, कॉलेजमध्ये शिकलेल्या ज्ञानाची साठवणसुद्धा मनात होत असते. प्रत्येक नवीन गोष्टींचं ज्ञान देणारे आई, वडील, शिक्षक, मित्र, मैत्रिणी हे एक प्रकारचे मनाचे गुरुच होत. या ज्ञानाच्या आधारावर तर प्रत्येक आयुष्य पुढं सरकत असतं. सध्याच्या काळात काम, क्रोध, मदमत्सर या अनादी काळापासून माहीत असलेल्या विकारांबरोबरच भीती, डिप्रेशन, नैराश्य, विविध ताण इत्यादी विकारांची आधुनिक एक्सटेन्शन्स पण मनाला चिकटली आहेत. मानवी आयुष्यात विविध राजमार्गांबरोबरच विविध निसरड्या पाऊलवाटा पण येतात. कोणत्या मार्गाने चालायचं याचा हुकूम आतापर्यंत आलेल्या अनुभवाच्या बळावर मनच शरीराला देत असावं. त्याच्यामुळं चांगल्या वाईट परिणामांना त्या शरीराबरोबरच मनाला पण जबाबदार धरलं जातं. आयुष्याचा तोल उत्तम प्रकारे सांभाळण्याचं काम मनच करतं. मनाचा तोल बिघडला की शरीराचा तोल बिघडलाच म्हणून समजा. हल्लीच्या काळात मनाच्या शांतीला खूप महत्त्व आलं आहे. हमखास मनःशांती मिळवून देण्याची हमी देणाऱ्या सुदर्शन क्रियांची सध्या चलती आहे. जोडीला आध्यात्मिक वाचनांचं जोडबळ आहेच. एवढं करूनही मनाची शांती होते का, हा एक संशोधनाचा विषय. रात्री झोपेत विविध विषयांची गर्दी होते. मन स्थिर राहत नाही आणि त्यामुळं शांत झोप लागत नाही. ही एक सार्वत्रिक तक्रार. पण या तक्रारींचं निवारण करणं किसी के बस की बात नाही आहे. या मनाच्या वेगाविषयी काय बोलावं? मनाच्या वेगाला मर्यादाच नाही आहेत. वायुवेग किंवा हल्लीचं
ब्राह्मोस क्षेपणास्त्र यांचा वेग मनाच्या वेगापुढं काहीच नाही. कुठल्याही क्षणी मन अख्ख्या त्रिभुवनात कुठेही फिरून येतं. आपले जिवलग दूरवर अशा परदेशात असतील तरी क्षणात त्यांची ख्याली खुशाली बघून परत येतं. मनाला पासपोर्ट, व्हिसा इत्यादी मानवी बंधनांची गरज भासत नाही. या मनाविषयी आधुनिक कवींनी भरपूर काही लिहून ठेवलंय. जे न देखे रवी ते देखे कवी असं उगाच नाही कोणीतरी लिहून ठेवलंय. याच संदर्भात सुधीर मोघ्यांची एक कविता, मना तुझे मनोगत मला कधी कळेल का, अगदी सहजपणानं आठवते. तर कोणी मन उधाण वाऱ्याचे ऊन पावसाचे लिहितो, तर कोणी मन तळ्यात मळ्यात, तर आणखी कोणी मेरा मन क्यों तुम्हे चाहे असं लिहितो. मन रे तू काहे ना धीर धरे. हे गीत रफी साहेबांनी त्यांच्या मुलायम आवाजात अजरामर करून ठेवलंय. तर मन क्यों बहका रे बहका ही नाजूक तक्रार आशाताईंनी इतक्या लढिवळपणानं गायली आहे की मनाचे असे कितीतरी दाखले जागोजागी असंख्य चित्रपटात दिसतात. मनाजवळ कल्पना करण्याचं अमोघ अस्त्र आहे. या अस्त्राच्या बळावर मन कोणताही आविष्कार करू शकतं. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम ते निर्विकारपणे करू शकतं. तसेच अवघ्या मानवजातीला योग्य दिशा देण्याचं कार्य ते करतं. प्रख्यात लेखक, कवी यांनी त्यांच्या कल्पना कागदावर उतरवल्या, पण आईन्स्टाईन, न्यूटन या वैज्ञानिकांनी त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवल्या आणि त्यामुळं त्यांची नावं मानवी इतिहासात मनाच्या पानावर सुवर्णाक्षराने लिहिली गेली. मध्यंतरी आईन्स्टाईन यांचा मेंदू इतका प्रभावित कसा हे शोधण्यासाठी प्रयोगशाळेत ठेवण्यात आला असं वाचनात आलं होतं. यात किती तथ्य आहे हे माहिती नाही. स्टीव्हन स्पिल्सबर्गने डायनोसॉर विषयीच्या कल्पना पडद्यावर उतरवून अस्तित्वात नसलेल्या प्रचंड प्राण्यांविषयी जनमानसात कुतूहल निर्माण केलं. डायनोसॉर पडद्यावर किती जिवंतपणे साकारला आहे हे चित्रपट बघताना जाणवतं. गॉडझिला, ॲनाकोंडा ही त्यानंतरची उदाहरणं. व्यक्ती तितक्या प्रकृती या धर्तीवर व्यक्ती तितकी मन असं पण म्हणता येईल. असं हे निराकार पण प्रत्येक जिवंत शरीरात निरंतर वास करणारं असं हे मन. परमेश्वराला जसं कोणी प्रत्यक्ष पाहिलं नाही तसं या निराकार मनालाही कोणी प्रत्यक्ष पाहू शकत नाही. मनाविषयी लिहिण्याच्या या छोट्याशा पण विस्तृत प्रयत्नांना इथं स्वल्पविराम देतो. श्रोते हो, हा लेख आवडला असेल तर जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.